शांतपणे सुरू असलेल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये अचानक एक बातमी समोर येते, ती म्हणजे महाराष्ट्र बंद, पुणे जिल्हा बंद. पण का? बातमी आहे कृषी विक्रेत्यांची, कृषी केंद्रांच्या बाबतची. पण नक्की पुणे जिल्हा बंदचा नारा का लावला जातोय? नक्की कृषी विक्रेत्यांच्या अखेर मागण्या आहेत तरी काय? सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करते. 27 एप्रिल 2026 पासून राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेमुदत बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय जाहीर करण्यात आला असून पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक कृषी केंद्रे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं समोर येतंय. या बंद मागे काही ठोस आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न आहेत. ते म्हणजे रासायनिक खतांच्या विक्रीत डीलर मार्जिन वाढवण्याची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी म्हणजे लिंकिंग शिवाय आणि FOR पद्धतीने खत उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. आता तुम्ही म्हणाल FOR म्हणजे आहे तरी काय? सांगते. FOR चा फुल फॉर्म होतो फ्री ऑन रोड किंवा फ्री ऑन रेल. FOR पद्धतीने खत उपलब्ध करणं म्हणजे खत उत्पादक कंपनीने किंवा वितरकाने ठरलेल्या ठिकाणापर्यंत म्हणजे विक्रेत्यांच्या गोदाम, सोसायटी किंवा तालुका केंद्रांपर्यंत स्वतःच्याच खर्चाने खत पोहोचवणं. वाहतूक भाडे विक्रेत्याच्या किमतीतच ते समाविष्ट असतं. FOR पद्धतीने खते पोहोचवायची म्हणजे शेतकरी किंवा डीलर्सला वेगळा वाहतूक खर्च द्यावा न लागता पोहोचवणं. सध्याच्या व्यवस्थेमुळे वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांचं म्हणणं आहे. तसेच अनधिकृत HT-BT बियाण्यांची विक्री सुरू असल्याने बाजारपेठेत असंतुलन निर्माण होत आहे. यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. कारण बियाण्यांच्या गुणवत्तेचा परिणाम संपूर्ण कृषी साखळीवरती होत चालला आहे. डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याच्या दृष्टीने साथी ऍप लागू करण्यात आला असलं तरी प्रत्यक्षात सर्व स्तरांवर त्याची अंमलबजावणी करणं सध्या व्यवहार्य नसल्याचं सांगितलं जातंय. ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणी आणि प्रत्यक्ष व्यवहारातील मर्यादा यामुळे हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे. याशिवाय नियमांचं पालन करू नये कृषी केंद्रांवर फौजेदारी गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमुळे विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तसेच नवी सीड ऍक्ट आणि कीटकनाशक ऍक्ट मधील काही नियम अव्यवहारिक आणि जाचक असल्याची भावना देखील त्यांच्याकडनं व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेते या बंद मध्ये सहभागी होत आहेत. काही काळासाठी याचा परिणाम पुरवठ्यावर होऊ शकतो हे लक्षात घेतले जात आहे. मात्र या आंदोलनाचा उद्देश दीर्घकालीन सुधारणा आणि अधिक सुसंगत व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. पुणे जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केलं आहे की हा बंद कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाच्या विरोधात नसून व्यवस्थेतील अडचणी मांडण्यासाठी आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी एकत्रित येण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांचं देखील पिकांसाठीचं नुकसान होऊ नये यासाठी आमच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी सध्या कृषी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला या विषयावर काय वाटतं? कृषी विक्रेत्यांच्या मागण्या मान्य होतील का? तुमच्या एरियामधील कृषी विक्रेत्यांचा पुरवठा आणि व्यवहार कसा चालतो? कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या की नाही हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या पालवी अॅग्रिको चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.